त्यानंतर दोन सेल्सचा आपल्याला ईएमएफ कंपेअर करायचा आहे, डायरेक्ट मेथड नाही, दुसरी मेथड. दूसरा पॉइंट, यूज ऑफ पोटेंशियोमीटरचा दूसरा पॉइंट, टू कंपेअर ईएमएफ ऑफ टू सेल्स बाय कॉम्बिनेशन मेथड, किंवा याला आपण सम अँड डिफरन्स मेथड सुद्धा म्हणू शकता. सम अँड डिफरन्स मेथड, किंवा अजून एक नाव आहे कॉम्बिनेशन मेथड म्हणून. इथे एक सेल आहे, त्याचा ईएमएफ E1, बाकी सगळं सेम. वायर ए बी चा लेंथ L, त्याचा रेजिस्टन्स R, त्याचा थिकनेस म्हणजे त्याचा एरिया A, त्याला सिरीज मध्ये एक सेल कनेक्ट केल्या, त्याचा ईएमएफ E, याला ड्रायव्हिंग सेल म्हणतात. मेन सेल हेच आहे, आपलं मेन बॅटरी हेच आहे. त्याचा स्विच की K आणि रेव्हस्टॅट RH या पोटेन्शियोमीटर वायरच्या सिरीज मध्ये आपण कनेक्ट केल्या. ए टर्मिनल पासून एक सेल जोडलो मी E1, त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल ए ला कनेक्टेड आहे, समोर निगेटिव्ह टर्मिनल चाललाय. इथं आपण 4 वे की कनेक्ट करायला. 4 वे की, ते की कशी आहे बघा. ए बी सी डी, त्याला 4 वे की म्हणता आपण. इथे एक सेल आहे E2, हे आहे जॉकी, समोर गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केलं. हे 4 वे की आहे. आता अजून मी काय करतो, स्विच की K क्लोज करतो आणि E पासनं करंट फ्लो करते सेल पासनं. मी सुरूला काय करतो, स्विच ए बी क्लोज करतो. स्विच क्लोज स्विच A and B, keep open स्विच C and D. मी जर स्विच ए बी क्लोज केलो तर काय होते ते सांगतो आधी. स्विच ए बी जर क्लोज केलो तर लक्षात असू द्या, हे E1 असं आहे तर E2 असा बनतो. E1 E2 असे बनतात. स्विच ए बी क्लोज केलो आणि CD ओपन ठेवलो तर याचा अर्थ दोन्ही एकूण एकाला असिस्ट करतात. आता कसं काय असिस्ट करतात, करंट एका डायरेक्शन मध्ये सेंड करतात. डायरेक्शन ऑफ करंट सेम. डायरेक्शन ऑफ करंट काय आहे, सेम आहे, म्हणून दोन्ही एकूण एकाला काय करतात, असिस्ट करतात. आता जेव्हा मी स्विच की क्लोज करतो, ई मधनं करंट फ्लो करते, समोर जाऊन करंट इकडून पास होते. गॅल्व्हनोमीटर मध्ये काही ना काही डिफ्लेक्शन आहे, कारण इथून जॉकी या जागी टॅप्ड आहे. मी व्हेरियस पॉइंट्सला आता टॅपिंग करतो. गॅल्व्हनोमीटर मध्ये वेगवेगळे डिफ्लेक्शन येत राहतात बेस्ड ऑन द पोटेन्शियल डिफरन्स, त्याच्या बेसिसवर करंट फ्लो करते. पण आता टॅप करते वेळेस मला असा पॉइंट भेटते एक P, जिथं गॅल्व्हनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवते. म्हणजे आता ऍसिस्ट जे करायले सेल E1 आणि E2 यांच्यामधनं कोणताच करंट फ्लो करत नाही, म्हणूनच गॅल्व्हनोमीटर मध्ये 0 डिफ्लेक्शन दाखवलंय. याचा अर्थ E1 आणि E2 चा एकत्रित पोटेन्शियल डिफरन्स या सेक्शनच्या पोटेन्शियल डिफरन्सच्या बरोबर राहते. दॅट इज
E1 plus E2 is directly proportional to या सेक्शनला एपीच्या सेक्शनला मी म्हणतो L1. लेट L1 be the length of wire AP. E1 plus E2 is directly proportional to L1. That is E1 plus E2 is equal to K L1 किंवा मी I सिग्मा L1 सुद्धा म्हणू शकतो K च्या जागी. त्याला म्हणतो मी इक्वेशन 1. The constant of proportionality is called as potential gradient. Now मी काय करतो, स्विच C आणि D क्लोज करतो, A आणि B ओपन ठेवतो. क्लोज स्विच, C and D keep open, switch A and B. मी जर आता C आणि D क्लोज केलो, CD क्लोज केलो म्हणजे जॉईनिंग अशी करायलो. आता जॉईनिंग अशी होते, D या जागी येते, हे स्विच इथे येते आणि हे या जागी येते, तेव्हा सेल्स असे बनतात. E1 तर जशाच तसंच आहे, E1 मध्ये काही चेंज नाही. तर हे नेगेटिव्ह टर्मिनल इथे येऊन कनेक्ट होते, हे नेगेटिव्ह टर्मिनल, आणि हे पॉझिटिव्ह टर्मिनल या जागी जाते. नेगेटिव्ह टर्मिनल या जागी कनेक्ट व्हायल्यामुळं, नेगेटिव्ह टर्मिनल या जागी कनेक्ट व्हायल्यामुळं E2 चा असं बनते. आता हे दोन असिस्ट करणार, अपोज करतात. कशामुळे अपोज करतात? या दोन्हीचा करंटचा डायरेक्शन वेगवेगळा आहे. डायरेक्शन ऑफ करंट is opposite to each other. Direction of current is opposite to each other. आता अपोज करते वेळेस आपल्याकडे दोन पर्याय आहेत. E1 मायनस E2 ही घेऊ शकता, E2 मायनस E1 ही घेऊ शकता. मी असं गृहीत धरतो की E1 मोठा आहे, आणि सर्वात आधी कन्सेप्ट मागच्या केसमध्ये सांगलो, E काय पाहिजे, ग्रेटर दॅन E1 अँड E2 पाहिजे. तर अपोज करायल्यामुळं, अपोज जरी करत असेल तर यांचा डिफरन्स जे काही राहते त्यांच्या डिफरन्स मधून इथून करंट फ्लो करते गॅल्व्हॅनोमीटर मधून, आणि P' इथं आहेत जॉकी कनेक्टेड. मी जॉकी वेगवेगळ्या पॉइंट्सला टॅप करतो पोटेन्शियोमीटर वायरच्या, तर गॅल्व्हॅनोमीटर मध्ये वेगवेगळे डिफ्लेक्शन्स आपल्याला मिळत राहतात. बट एक पॉइंट असं भेटते जिथं गॅल्व्हॅनोमीटर नल डिफ्लेक्शन दाखवते. याचा अर्थ E1 मायनस E2 मधून कोणताच करंट फ्लो करत नाही, म्हणूनच नल डिफ्लेक्शन गॅल्व्हॅनोमीटर मध्ये भेटते. लेट L2 be the length of wire AP dash. L2 be the length of wire AP dash. E1 minus E2 is directly proportional to L2. The proportionality constant here is potential gradient. E1 minus E2 is equal to K L2 I sigma L2. याला मी म्हणतो इक्वेशन 2. मी आता 1/2 करतो, डिवाइड इक्वेशन 1/2 इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. हे होईल E1 प्लस E2 डिवाइड बाय E1 मायनस E2 इक्वल टू L1/L2. इथं जर मी कंपोनेंडो डिव्हिडेंडो केलो, बाय कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो आपल्याला फायनली मिळेल E1/E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 डिवाइड बाय L1 मायनस L2. हे झालं कंपॅरिझन ऑफ EMF ऑफ टू सेल्स बाय द कॉम्बिनेशन मेथड और सम अँड डिफरन्स मेथड. चला लिहून घ्या.